नमस्कार मित्रांनो, मी विकास कदम पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करीत आहे कदमांचा विकास चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करीत आहे। आज विशेष कारण घेऊन तुमच्यासमोर आलो आहे। आज ॲनिव्हर्सरी आहे, म्हणजे लग्नाचा वाढदिवस आहे। 28 वर्ष पूर्ण झाले, बरोबर ना? आणि चांगले सुखद वैवाहिक जीवनाची वाटचाल। 28 वर्ष सगळे सुखाचेच नसतात हो, थोडेफार खटके उडतात, तो प्रश्न वेगळा आहे। तरीसुद्धा अजून देखील आम्ही एक म्हणजे साथ आहे, असेच सगळ्यांची असू देत अशीच, आणि येणारं पुढील आयुष्य पण असंच जाऊ दे म्हणून या ज्या गणपतीच्या साक्षीने आम्ही लग्नाला तयार झालो, किंवा लग्नाच्या आमचं साक्षी आहे गणपती बाप्पा। हा आरेच्या मंदिरात आम्ही पूर्वी पण यायचो आणि 28 वर्ष येतो, आणि त्यानिमित्ताने 1 मेला ॲनिव्हर्सरीच्या दिवशी आम्ही नेहमी येतो आणि ह्या बाप्पाचे दर्शन घेतो। बाप्पा सगळीकडे सगळीकडे सारखा आहे, पण आमच्यासाठी हा लग्नाचा साक्षी आहे आमच्या जीवनाचा, त्यामुळे आम्ही इथे येतो। आणि ह्या मंदिरात दर्शन घेऊन आजचा इथे छोटासा ब्लॉग तुमच्यासमोर सादर करायचा आहे ॲनिव्हर्सरीचा। आमचा लग्नाचा वाढदिवस म्हणजे हायफाय नाही आहे मोठा, ही मोठी पार्टी आणि असं तसं घरगुती प्लॅनिंग असतो। तर सगळ्यात पहिलं सुरुवात जी करतो आम्ही आमच्या बाप्पाच्या दर्शनाने, नंतर पुढचा दिवस रेग्युलर आहे, थोडासा चेंज असेल, कारण फॅमिलीचे कुटुंब आमचं जे आहे मोठं आजूबाजूला असल्यामुळे थोडंसं फंक्शन सेलिब्रेशन होतं आमचं। आरे रस्त्यावर म्हणजे गोरेगाव आपला चेक नाका रोडला मरोडचा की आरे रोडवर हा मंदिर आहे, गणपती मंदिर। आरे गणेश मंदिर गणपती बाप्पा सहित मागेच शंकर भगवानाचं मंदिर आहे, देवीचं मंदिर आहे, देवीचं दर्शन घ्यायचं आहे। तसंच बजरंगबलीचं देखील मंदिर आहे। तसंच मंदिराच्या तिन्ही बाजूला अष्टविनायकाच्या मूर्त्या सुशोभित केल्या आहेत। तसेच मंदिराच्या बाजूलाच प्रशस्त असं उद्यान बांधलं गेलं आहे, जॉगर्स पार्क आहे, आणि छान वातावरण, खूप सुंदर वातावरण आरे गणेश मंदिरात। हे बगीचे केलेत ना, हे बसायला वगैरे केले ना। आरेच्या गणेश मंदिरात जॉगिंग पार्क्स आहे, म्हणजे इथे जॉगर पार्क्स आहे, इथे जॉगर पार्क जॉगिंगसाठी पूर्ण फेरी मारायची सकाळची, खूप सुंदर अशा। आणि हा तलाव आहे, सुशोभित केलेला आहे, आणि गार्डनने सुशोभित केलं आहे बाजूला तलावाला, आणि मंदिराच्या बाजूला भव्य दिव्य असं छान असं गार्डन बनवलं आहे। हे काही फंक्शन्स पण होत इथे, आणि आज आम्ही ॲनिव्हर्सरीच्या निमित्ताने श्री गणपतीच्या दर्शनाला आलो आहे। आले 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 ॲनिव्हर्सरीला बर्थडे बाई, हातात काहीतरी घेऊन आले, एक नंबर ना बाबा। अरे आईला हे माझ्यासाठी नक्की काय आहे सांग, स्पेशल काय? मिठाई आणली, आवडते ना तुझी आणले ना? जावई बापूची फरमाईश आहे काय? काय आणायचं ते? आणि काय आणलंय? केक आणलाय भाई, केक आणलं, चीज केक आहे। हो चीज केक, वाव। मुलांशिवाय सेलिब्रेशन साजरा होत नाही, आणि शेवटी आलेत दोघं खूप दुरून, आता सेलिब्रेशन फॅमिलीचं होऊ शकते। वाव, बर्फी मावा आहे ना रे, मावा आणलाय, आणि ही बाई जळती आहे, त्याला काय आणलं? स्वतःच्या हातात बॉक्स आहे, हा बघा, हिच्या हातात बॉक्स आहे, देत नाही। वाढदिवस हा दोघांचा आहे रेश्मा, एकट्याचा नाही आहे, तुला पण दिलंय बघ काय ते भांडते रे ॲनिव्हर्सरीला, गप। हा कार्यक्रम आम्हाला मोठ्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन करायचा नसतो। हां, जावई आणि आमची मुलगी आल्यामुळे या कार्यक्रमाला अजून म्हणजे मोठा कार्यक्रम होणार आहे, जवळजवळ आमचा छोट्याशा फॅमिलीचा छोटा कार्यक्रम, पण स्वरूप छोटा असलं तरी आम्हाला तो मोठा आहे। आणि येताना त्या लोकांनी केक आणला आहे, त्यामुळे इमर्जन्सीमध्ये तडकाफडकीमध्ये एक छोटासा कार्यक्रम होणार आहे। आणि आपल्या बच्ची लोकांनी केक आणलाय आमच्या ॲनिव्हर्सरीसाठी,
आई बाबा हैप्पी एनिवर्सरी। थैंक यू भाऊ, थैंक यू दादा। किधर गया बच्चा, थैंक यू। आणि घरगुती सेलिब्रेशन सुरू होतं आहे आता। आई बाबा केक कापायचा ॲनिव्हर्सरीचा। चलो 28 वर्ष पूर्ण आले। लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा असं बोलायचं म्हणजे काय। बरोबरच नाही कालचा बर्थडे बॉय यात टकला बनून आलाय। ठीक आहे 7:25 ला मेसेज टाकला, 7:30 7:25 मेसेज टाकला, निखिल तापलाय बर्थडेचा। आलो ना तू येणार ते माहित होतं आम्हाला। हा बर्थडे बॉय येणार होता आमच्याकडे। जायवळ कोण आला, जायवळ आमच्या ॲनिव्हर्सरीला स्पेशल मेहमान आले। कालचा बर्थडे आज आमच्या बर्थडेला आलाय। हा बर्थडे बॉय कालचा वळून वळून बघतो माझ्याकडे, वळून वळून बघतो। आता परत बघेल बघ। आता पाहुणे येऊ लागले आपले, लवकर लवकर या रे। हिरो आला फॅमिलीचा, आपला हिरो आला फॅमिलीचा। हाँ थैंक यू वाह। अरे आज माझी एनिवर्सरी है ना। नहीं किधर जाने का, अभी बुढ़ा बुढ़े को किधर खड़ा नहीं करते कोई। आलं वादळ आलं आमचं, वादळ आलं, अरे वादळ आलं वादळ। हे भारी आहे जो मैत्र मित्र आपण। हा कसा वाटतो रे। आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला। सेम टू यू। लग्ना दूर वडा वडा बटाटा वडा आज वेगळा मेनू आहे। आणि आपल्या ॲनिव्हर्सरी निमित्त एक वेगळा आयटम आहे आज, घरगुती आयटम। आमची पार्टी आपली काय इथंच असते आहे ना। हॅपी ॲनिव्हर्सरी, एकमेकींना शुभेच्छा देतात ते। मुलांना फसवणं खुश आहेत सगळ्या ह्या बायका। अरे ॲनिव्हर्सरीला खूप खुश असतात। आणि वडा वडा घरगुती वडा। हिरो आ गया, हिरो आ गया। चला पब्लिक आली, केक कापायला घेऊया चला। चलो कालचा बर्थडे बॉय 2 दिवसाने आमचा एनिव्हर्सरी आहे। लागोपाठ येतात कार्यक्रम। ऍक्च्युली लोक कन्फ्युज आहे, वाढदिवस नाही आहे, ॲनिव्हर्सरी आहे। आंटीची आणि आरतीची आणि माझी आणि बायकोची। आता आम्ही एकमेकांना केक बनवून आहे, तुम्ही तोंड बघा। काय करतो बोल ना, काय करतो बायको हा आणि 1 मे हा दिवस आमचा खूप महत्वाचा आहे। कामगार दिन आणि काय असतं महाराष्ट्र दिन असतो आणि आमच्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे। हा गेलेलो अंधेरीला ना आमच्या गणपती मंदिरात या नाश्ता वडा आपला घरगुती आयटम आहे। घरात वडे बनवले म्हणे वेफर्स। ए अरे हात पोचत नाही, पुढे या पब्लिक आगे आना। ये योगेश आगे आके लेना। मामा घे, राजेश घे, लेके आओ केक भी लेके आओ। ते वडे ठीक आहेत ना, घरच्या बयान केलेत, घरच्या बयान केले।
अरे ह्याच्या बाजूला बसायचं टेन्शन. आपण रिव्ह्यू घेऊया 1 मेला आशिषचा आणि आरतीचा. कुठे गेली आरती? हा वाढदिवस. आशिष कसं वाटतं तुला? किती वर्ष आली तुला? काय माहित नाही बोलतो. हे किती वर्ष आली? 11 पूर्ण ना. आम्हाला 28. कसं वाटतं तुला? काय वाटतं? 11 वर्ष कसं मस्त चांगले आले ना? मस्त ना. 28 येईपर्यंत दुःखी होशील माझ्यासारखा. बरं बायको मारेल मला भडकेल. हा 11 वर्ष आमची पण मस्त गेलेली. नाही रे, असंच आयुष्य पुढे चालत राहू दे दोघांचं आणि आमचं पण. आपण एकमेकांना शुभेच्छा देत राहू दरवर्षी. हा भाई रडतोच आहे. रडे रडे रडे. त्याला कोण सांभाळेल? आमची फॅमिली पब्लिक कार्यक्रमानिमित्ताने लगेच एकच मोठा कार्यक्रम होतो आपल्याकडे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने. अजून याच्यात कोण कोण मिस करतो आपण? हेमा नाही आहे, मिताली आणि प्रवीणची फॅमिली नाही. प्रवीणची फॅमिली दूर असल्यामुळे थोडंसं हे होते. बर्थडे कसा झाला तुमचा? 1 नंबर ना. बाकी तुमच्या पाहुण्यांना आवडला ना? गेट टुगेदर होत आहे. आता पुढचं गेट टुगेदर कधी आहे? ताईने प्रॉमिस केलंय जून मध्ये ना. हर्षदा बोलाय जून. आता पण काय जंगली पार्टी? हा अच्छा म्हणजे जंगली पार्टी. जंगली का जंगी? जंगली पार्टी. और कोणी आहे क्या मायकाला? बोल बोल. नको नको कॅमेरा नको बोलते. इकडे इकडे. आशिष आईस्क्रीम दिलाय थंड हो. आणि फॅमिलीचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुम्ही आलात आमच्या कार्यक्रमाला शोभा वाढली. आमच्या मस्त छानसा असा घरगुती कार्यक्रम. थँक्यू बाय. छान कार्यक्रम झाला. मजा आली. आमची अॅनिव्हर्सरी ही मोठे हॉटेल महिना होता. घरगुती कार्यक्रमात होते आणि त्यात आम्ही समाधानी आहोत. फुल मजा केली आम्ही. मजा आली. चला एन्जॉय. बाय. चला तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा. आशिष आशिषकडे बघतो, माझ्याकडे बघतो, घाबरतो. चलो बाय. थँक्स वन्स अगेन. मजा आली. छोटासा कार्यक्रम पण चांगला कार्यक्रम झाला आपला. छानसा असा. रिटर्न गिफ्ट देतो आम्ही. रिटर्न गिफ्ट योगेशला रिटर्न गिफ्ट मिळालेलं आहे ना. थँक्यू तो बोल. काय अजून? हे काठी बिटी नको आणू. चौघांचा वाढदिवस होता. अॅनिव्हर्सरी होती. फॅमिलीला बोलवलं आणि फॅमिलीने छोटासा कार्यक्रम मस्त सक्सेस केला. आपण घरगुती कार्यक्रम. आम्हाला रेस्टॉरंटची वगैरे गरज नाही. आम्ही घरीच करतो. मस्त. पुन्हा भेटू पुढच्या कार्यक्रमाला. बाय. चालो आजी चालो बाय.